महायुती छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा वाद हा कायम आहे। भाजप शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून एकमत झालेला नाही। छत्रपती संभाजीनगर धाराशिवच्या जागेकरता काल चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेकडून संदीपान भुमरेंचं नाव चर्चेत आहे। शिंदे आणि फडणवीसांची दोनही जागांवर चर्चा झाल्याचं कळतंय। मतदारसंघात शिवसेनेकडून मराठा आरक्षण लढ्यातील कार्यकर्ते विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा जोर धरतीये। पालकमंत्री संदीपान भुमरे यांचंही नाव उमेदवारी करता चर्चेत होतं। दुसरीकडे अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरूच असं सांगणारे विनोद पाटील यांनी शिवसेनेकडून आता उमेदवारी मिळावी याकरता प्रयत्न सुरू केले असल्याचं कळतंय। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, नेमकं काय चाललंय छत्रपती संभाजीनगरमध्ये? धाराशिवच्या जागेकरता काल चर्चा झाल्याचं कळतंय। संदीपान भुमरे यांचं तर नाव आहेच आघाडीवर, पण आता विनोद पाटील यांचंही नाव समोर येत आहे। सुरुवातीपासून चर्चा होती, विनोद पाटील म्हणायचे आपण अपक्ष लढणार, पण आता मात्र शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेणार असल्याचं दिसतंय। लागवी आपण म्हटल्याप्रमाणे महायुतीची जागा कुणाला दिली जाणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। भाजपच्या नेत्यांनी सुद्धा आता थेट मुंबई गाठलेली आहे आणि मुंबई गाठून देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलाय। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली, अजूनही एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झालेली नाहीये आणि स्वतः भेट घेण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ गेलंय। मात्र यामध्ये दोन मंत्री आहेत, एक म्हणजे जे ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे डॉक्टर भागवत कराड आहेत, तर दुसरे मंत्री म्हणजे अतुल सावे आहेत। हे सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्या ठिकाणी ते भेट घेत आहेत आणि ही जागा भाजपला सुटावी ही विनंती वारंवार करतायत। आणि त्यानंतर दुसरीकडे शिवसेनेकडून असा आग्रह धरला जातोय की ही जागा आम्हाला देण्यात यावी, कारण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यासाठी त्यांनी नावंही सुचवलेली होती, त्यामध्ये मग ती नावं संदीपान भुमरे यांची असतील किंवा त्यानंतर अपक्ष निवडणूक मी लढणार आणि ही निवडणूक लढवण्याच्या नंतर मी कुठेतरी विजय होणार हा विश्वास व्यक्त करत विनोद पाटील हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते। मात्र त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली आहे की मला एकनाथ शिंदे पक्षाकडूनच, यांच्या पक्षाकडून, शिवसेनेकडून हे तिकीट देण्यात यावं। त्यांनी सुद्धा हे फिल्डिंग लावण्यासाठी मुंबई गाठलेली आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री यांची सुद्धा ते भेट घेत आहेत। म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी जोरदार सेटिंग लावली जाते, जोरदार प्रयत्न केला जातोय, प्रत्येक नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत। मात्र हा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। छत्रपती संभाजीनगरची जागा कुणाला दिली जाणार हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे, कारण या ठिकाणच्या जागा वाटपासंदर्भात विलंब होत चाललेला आहे। कारण एकीकडे जुनी शिवसेना म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुद्धा खैरे यांना उशिरा उमेदवारी देण्यात आलेली आहे। MIM ला सुद्धा उशिराच उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता महायुतीची सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली नाहीये। कारण सगळ्यात जास्त पेच जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीत निर्माण झालेला आहे आणि अशामध्ये जे काही दोन पक्ष निर्माण झाले, ज्यामध्ये दोन शिवसेना निर्माण झाल्या, दोन राष्ट्रवादी निर्माण झाले आणि भाजप जे आहे म्हणजे यांचा जो तिढा आहे तो या ठिकाणी अद्यापही कायम आहे आणि ही जागा कोणाला जाणार हाच प्रश्न गुलदस्त्यात असताना आता उमेदवार जे आहे ते वरिष्ठ नेत्यांना साकडं घालताना पाहायला मिळतात। लागवीजी निश्चित सचिन, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।